जागतिक आदिवासी दिनाच्या निमित्ताने आपल्या GMRS या स्कूलमध्ये आपण जो साप्ताहिक रंगांकन कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्याचा आजचा 4था दिवस. आजच्या दिवशी आपली स्पर्धा आहे स्पीच कॉम्पिटिशन. तर या स्पर्धेच्या निमित्तानं या ठिकाणी हजर असेल आणि आपल्या या स्पर्धेसाठी जे उद्घाटक आहेत आदरणीय आपल्या शाळेचे प्रिन्सिपल भागीदार सर आणि आम्ही विनंती करू त्यांनी आजचं अध्यक्षस्थान स्वीकारावं. त्याचबरोबर आजच्या या स्पर्धेसाठी परीक्षक म्हणून आदरणीय आव्हाड मॅडम आणि चंद मॅडम त्यांनी सुद्धा आजचं परीक्षेचं काम करत त्याचबरोबर सर्व शिक्षक मित्रांनो. तर आपल्या या साप्ताहिक स्पर्धेमधला आजचा शेवटचा इव्हेंट म्हणजे आपण फायनल ग्रँड फायनल आहे नाही ग्रँड फायनल. तर काल झालेली स्पर्धा आणि आज झालेली स्पर्धा या स्पर्धेमध्ये टॉप मोस्ट स्पर्धक असतील विनर त्यांना आपण उद्या संधी देणार आहे त्या ठिकाणी परफॉर्मन्स करण्यासाठी. आणि जेवढे काही पार्टिसिपंट विनर असतील ते गट्स केलेले आहेत. ते 5, 7 आणि 8, 10 या तिन्ही ग्रुपमध्ये आपण काय केलं 3 प्राइज काढलेले आहेत सर्व स्पर्धेमध्ये. तर सर्वांना उद्याला प्राइज मिळणार आहे, सर्वांना सर्टिफिकेट मिळणार आहे. बट त्याचे टॉप जे असतील त्यांनाच फक्त उद्या परफॉर्मन्स करायला मिळणार आहे. तर आज आपली जी स्पर्धा आहे स्पीच कॉम्पिटिशन तर या स्पर्धेला आपण सुरुवात करूया. तत्पूर्वी मी सरांना विनंती करतो की थोडक्यात 2 मिनिटात पूर्ण 9 ऑगस्ट हा आपण जागतिक आदिवासी दिन साजरा करत असतो. 9 ऑगस्टच्या निमित्ताने आपण पूर्ण आठवडाभर त्या ठिकाणी वेगवेगळ्या स्पर्धा घेतलेल्या आहेत आणि त्या वेगवेगळ्या स्पर्धांमध्ये अतिशय उत्साहाने तुम्ही सर्वांनी सहभाग घेतलेला आहे. आणि जे ऑर्गनायझर आहेत आपले ज्या शिक्षकांना आपण ते स्पर्धा त्या ठिकाणी ऑर्गनाईज करण्यासाठी नियंत्रण करण्यासाठी नियोजन करण्यासाठी दिलेल्या होत्या त्या त्यांनी अतिशय छानपणे नियोजन त्या ठिकाणी केलेलं आहे. आणि आज ही शेवटची स्पर्धा ज्याला आपण स्पीच कॉम्पिटिशन म्हणतो ती आज आपण त्या ठिकाणी घेणार आहोत. त्या स्पीच कॉम्पिटिशनचे ऑर्गनायझर केवटे सर, घायवते मॅडम आणि वाघमारे मॅडम या तिन्ही आहेत. आणि अतिशय छान पद्धतीने त्यांनी या ठिकाणी एकदम कमी जागेमध्ये सर्व मुलं त्या ठिकाणी बसवलेली आहे आणि छानपैकी हा कार्यक्रम त्या ठिकाणी सुरू केलेला आहे. या स्पर्धेसाठी सर्व जे काही पार्टिसिपेंट आहेत त्यांना माझ्याकडून हार्दिक शुभेच्छा आणि स्पर्धा सुरू करावी अशी मी सर्व ऑर्गनायझर्सना विनंती करतो. नमस्ते, माझे नाव आर्यन पटेल आहे. मी शिकतोय आता पहिली. आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन. या दिवशी जगभरातील आदिवासी बांधव एकत्र येऊन मोठ्या उत्साहाने हा दिवस साजरा करतात. निसर्गावर प्रेम करणारा समाज म्हणजे आदिवासी समाज. जय आदिवासी. नाव देवानंद तरंग वाघ. मी इयत्ता पहिलीत शिकतो. तुझी वेगवेगळी बोलभाषा लाकडाचा नांगर केला स्वतः बैल झाला आबड धबड जमीन कसा मोडे मोडले चालला सर्वांना अधिक तरी जन्माला आला तर मागे कसा राहिला. जय आदिवासी. माझे नाव माया रंगनाथ गवारी. इयत्ता मी 2री शिकते. रघुजी भांगरे यांचा जन्म 8 नोव्हेंबर 2005 अहमदनगर जिल्ह्यातील देवगाव या गावी झाला. त्यांच्या वडिलांचे नाव रमाबाई व वडिलांचे नाव रामजी भांगरे असे होते. एवढे बोलून मी माझे भाषण संपवतो. जय जय आदिवासी. Standard 3rd. Today is International Day of Indigenous of जंगलाचे मी रहिवासी. माझा निसर्गाशी वेली पशु पक्षी सारे आहेत आम्ही सारे मित्र. Good morning all. I am Kushal Pagi Standard 3rd. Birsa Munda was a freedom fighter and rebel leader of India. He was born on 15 November 1875. His father name was Sugna Munda. His mother name was Karni Hattu.
He was very good in studies. People worship him like God in Bihar, Jharkhand and Chhattisgarh. So say with me, Jai Adivasi, Jai Birsa Munda. Thank you. देविका झाकिरे from नमस्कार, माझे नाव देविका झाकिरे, इयत्ता 3री. 9 ऑगस्ट हा दिवस जागतिक आदिवासी दिवस म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जगभरात आदिवासी बांधव एकत्र येऊन आपापल्या संस्कृतीप्रमाणे वेशभूषा घालून नृत्य करून हा दिवस साजरा करतात. मानवाची जसजशी क्रांती होत गेली तसतसा मानव पृथ्वीवर निघणाऱ्या खंडावर प्रवास करू लागला. तेथील वातावरणाशी त्याने जुळून घेतले. जागतिक आदिवासी दिवस म्हणजेच घोषित केला. थँक्यू. Fourth standard. Everyone, my name is Prachi Mangesh Tandale. I am standard 4. Respected principal sir, teachers, and all my dear friends. Every year World Travel Day is celebrated on August 9. It is to raise awareness about right and unique cultures indigenous people around the right and unique. माझे नाव अक्षदा सुरेश पवार आहे. मी इयत्ता 5वी शिकते. वेगळी तुझी गोरी भाषा, धर्म तुझा आगळा, लाकडाचा केला नागरांचा कपाळ झाला. ओबडधोबड जमीन कसे मोडीमोड झाला, सरण त्याची लग्न तरी माग कसा राहिला. समन्वय व्यासपीठाच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रमुख पाहुणे व शिक्षक वृंद व माझ्या बालमित्रांनो, सर्वात प्रथम आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. मित्रांनो, आदिवासी हा शब्द आदि प्लस वासी या 2 शब्दांनी असून याचा अर्थ प्राचीन काळापासून वस्तुत्व करण्याचे असे होते. राष्ट्राच्या नाडकरी आदिवासी समाजाने आपली पारंपरिक संस्कृती जपली आहे. राष्ट्राच्या नाडकरी राजाचे राजे गुरगुण चित्तासारखे चपळ शैलीचा धनवाद आदी क्रांतीवीर राघोजी भांगरे काळ कोणासाठी थांबत नाही, परंतु त्याच्या काळजाच्या छाताडावर पाय देऊन जल जंगल आणि जमीन थांबण्यासाठी पहिला उठाव करण्याचे क्रांतीवीर बिरसा मुंडा कार्यक्रमाच्या निमित्ताने या सर्वांना कार्यक्रमाचा सलाम. मित्रांनो, खरंच खूप सुंदर आपले आदिवासी विविधपूर्ण नृत्यकला, विद्याकला, पोषक चित्रकला या सर्वांचा नादच भारी फटका एकच जय आदिवासी. माझे नाव विनायक पिंटू गुलू, इयत्ता 5वी शिकतो. आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. सर्वात प्रथम सर्व माझ्या आदिवासी बांधवांना आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 1994 हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली. या दिवशी सर्व जगभरातल्या आदिवासी बांधव एकत्र येऊन आपापल्या संस्कृती, वेशभूषा, गाण्यातून मोठ्या ताटात माटात हा दिवस साजरा करतात. आदिवासी या शब्दामध्ये म्हणजे आदिवासी आणि वासी म्हणजे वारंवार करणारे, खूप आधीपासून, खूप पूर्वीपासून वारंवार करणारे लोक. जगामध्ये फळ येथून ती मध्ये औषधे आहेत. वनस्पत्या गोळा करणे, लागवड कतई करणे हे आदिवासींचे मुख्य व्यवसाय तसेच मित्रांनो, आपल्या परंपराच्या. My name is Moni from standard 5. हम बेदाही स्कूल में हुए जिनका ना तो खून कमजोर होता नहीं तो दिल. आदिवासी कहलाना हमारी समाज के एकता का स्वाभिमान है.
जय जवाहर नारायण हमारी संस्कृति की पहचान है. थैंक यू. चौधरी फ्रॉम 6th स्टँडर्ड. माझे नाव गौरव अरुण चौधरी, इयत्ता 6वी. जंगलाचा मी रहिवासी, नात माझा निसर्गाशी, झाडे वेले पशु पक्षी सारे आहेत माझे मित्र खरे. मजूर पावरी वाजे, आम्ही आहोत जंगलाचे राजे. आदिवासी दिनाच्या सर्वांना खूप खूप शुभेच्छा मित्रांनो. आदिवासी या नावाला फार प्राचीन इतिहास आहे. आदिवासी हा शब्द आदि प्लस वासी या 2 शब्दांनी बनवला असून याचा अर्थ प्राचीन काळापासून वास्तव्य करणारे असा होता. आदिवासी जय बिरसा. निमारे फ्रॉम 6th स्टँडर्ड. माझे नाव प्रिन्स सोमनाथ तिंबारे, मी इयत्ता 6वी शिकतो. आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन. सर्वप्रथम माझ्या आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. 9 ऑगस्ट हा जागतिक आदिवासी दिन म्हणून साजरा केला जातो. या दिवशी जगभरातील आदिवासी बांधव एकत्र येऊन आपल्याला संस्कृतीप्रमाणे वेशभूषा, गायन, नृत्य करून हा दिवस आनंदाने साजरा करतात. सोडवणे समाज. वेदांत बांगर फ्रॉम 6th स्टँडर्ड. माझे नाव वेदांत रमेश बांगरच आहे. मी इयत्ता 6वी शिकतो. सन्माननीय व्यासपीठ, वंदनीय गुरुजन वर्ग आणि येथे माझ्या सर्व मित्र मैत्रिणींनो, सर्वप्रथम माझ्या सर्व आदिवासी बांधवांना जागतिक आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. आज 9 ऑगस्ट म्हणजे जागतिक आदिवासी दिन होय. संयुक्त राष्ट्रसंघाने 1994 रोजी हा दिवस साजरा करण्याची घोषणा केली. या दिवशी आदिवासी लोक आपल्या संस्कृतीप्रमाणे गायन, वादन, नृत्य आणि वेशभूषा करून हा दिवस अत्यंत आनंदाने साजरा करतात. आदिवासी या शब्दाचा अर्थ म्हणजे आधीपासून पूर्वीपासून वास्तव्य करणारे लोक होय. आदिवासी लोकांच्या सावरा, पावरी, कोकरू, कोलामी, गोंडी अशा विविध प्रकारच्या बोलीभाषा आहे. आदिवासींना निसर्गाविषयी फार आवड आहे. निसर्गालाच ते देव मानतात आणि त्यांची पूजा करतात. आदिवासी जंगलांमध्ये कंदमुळे, फळे, मध गोळा करणे, लाकूड कटाई करणे, औषधी वनस्पती गोळा करणे हे काम करतात आणि हे काम त्यांचा प्रमुख व्यवसाय आहे. आदिवासी पागुली इयत्ता 6वी. वसुंधरेचा ठेवा जपुनी राखू सृष्टीचा सन्मान. वसुंधरेचा ठेवा जपुनी राखू सृष्टीचा सन्मान. निसर्ग रक्षणासाठी तारक आम्ही आदिवासी म्हणून आम्हा आहे अभिमान. आदिवासी दिनाच्या माझ्या तमाम आदिवासी बांधवांना खूप खूप शुभेच्छा. आज 9 ऑगस्ट. आज आपण जागतिक आदिवासी दिन साजरा करीत आहोत. या विशेष दिवशी आदिवासी समाजातील समृद्ध संस्कृतीला मान देणे आणि त्यांच्या योगदानाची कदर करणे हा आपला उद्देश आहे. आदिवासी लोकांच्या जीवनशैली, शाश्वतता आणि त्यांच्या आदिवासी. माझे नाव मोनिका डोके, इयत्ता 6वी. आज 9 ऑगस्ट जागतिक आदिवासी दिन. सर्वप्रथम माझ्या सर्व आदिवासी बांधवांना आदिवासी दिनाच्या हार्दिक शुभेच्छा. संयुक्त राष्ट्रसंघाने 1994 हा दिन साजरा करण्याची घोषणा केली. या दिवशी जगभरात आदिवासी बांधव एकत्र येऊन आपापल्या संस्कृतीप्रमाणे वेशभूषा, गायन, नृत्य करून हा दिवस मोठ्या उत्साहाने साजरा करतात. आदिवासी या शब्दातील आदि म्हणजे खूप, आदिशासून आणि वासी म्हणजे वास्तव करणारे लोक म्हणजेच आदिवासी. आदिवासींना निसर्गाविषयी फार आवड आहे. ते लोक निसर्गाची पूजा करतात. जंगलामधून कंदमुळे, फळे, तंतू, मध, औषधी वनस्पती गोळा करणे, लाकूड कटाई करणे हे आदिवासी लोकांचे मुख्य व्यवसाय आहे. आदिवासी लोकांचे कोरकू, कोलामी, गोंडी, गोरमाटी, वाघरी अशा अनेक प्रकारच्या बोलभाषा आहेत. आदिवासी लोक आपल्या परंपरेचे ठेवा एका पिढीकडून दुसऱ्या पिढीला कथा, गाणी, नृत्य इत्यादी माध्यमातून देतात. आदिवासी लोकांच्या लोककला, चित्रकला, गायन, वादन, नृत्यकला, शिल्पकला अतुलनीय अशा असतात. इतके बोलून मी माझे भाषण थांबवते. जय आदिवासी. थँक्यू. खिलारी फ्रॉम 7th. मेरा नाम कृष्णा वर्ग खिलारी है. मैं 7वीं कक्षा में
नमस्ते सभी उपस्थित लोगों को। आज हम यहाँ विश्व आदिवासी दिवस के अवसर पर एकत्रित हुए, जो आदिवासी समुदाय की अनमोल संस्कृति, धरोहर और उनके अधिकारों के प्रति हमारी समझ और प्रतिबद्धता को प्रकट करने का दिन है। आइए हम सभी मिलकर यह संकल्प लें कि हम आदिवासी समुदाय अपनी संस्कृति का सम्मान करें और अपने समग्र विकास के लिए प्रयास करें। जय आदिवासी। फ्रॉम 7th। नजर राखले तुम्ही। माझे नाव हर्षिता चौधरी फ्रॉम स्टँडर्ड 7th। जंगल राखले तुम्ही, परंपरा जपल्या आम्ही, निसर्ग देवतेचा देवपण श्रद्धेने जपला आम्ही, म्हणून आदिवासी बांधवांचा सन्मान करतो आम्ही। सन्माननीय व्यासपीठ, आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष वंदनीय गुरुजन वर्ग व माझ्या प्रिय मैत्रिणींनो, तुम्हा सर्वांना आदिवासी दिनाच्या खूप साऱ्या शुभेच्छा। मित्रांनो, संयुक्त राष्ट्र संघाच्या असे लक्षात आले की संगणकाच्या युगात सुद्धा काही देशांमधील आदिवासी समाज आजही उपेक्षित जीवन जगत आहे। जय फ्रॉम 7th। Morning everyone, my name is Bhumika Jadhav from 7th standard. Indigenous people is observed on 9 August each year to raise awareness, protect the rights of the indigenous population. This event also recognizes the achievements and contributions that indigenous people make to improve world issues such as environmental protection. The day recognizes the first meeting of the United Nations Working Group on Indigenous Population in Geneva in 1982. It has been celebrated every year since 1994. Odisha has a unique place in India due to its from 7th standard. My name is Nirmala Gauri, standard 7. Good morning all of my Adivasi brothers and sisters. Adivasi means original inhabitants. It refers to all my Adivasi. आदिवासी। माझे नाव रोशन जाधव, इयत्ता 8वीत शिकतो। आपल्या शाळेत आदिवासी दिनानिमित्त स्पीच कॉम्पिटिशन आयोजित केला गेलेला आहे। स्पीच कॉम्पिटिशनचे सर्व परीक्षकांना माझा नमस्कार। मी आज तुम्हाला बिरसा मुंडा माहिती सांगणार आहे की तुम्ही शांतचित्ताने ऐका अशी माझी नम्र विनंती। बिरसा मुंडा यांचा जन्म झारखंडमधील तुया गावी 15 नोव्हेंबर 1875 रोजी झाले। त्यांचे शिक्षण जर्मन मिशनरी शाळेत झाले। सगळ्यांसोबत मिळून मिसळून राहणे हा त्यांचा स्वभाव होता। त्यामुळे तरुण वयात त्यांनी समवेतता आणि सहविचार सहकार्याचे संघटन केले। बिरसांनी आपल्या वडिलांचे सुगम मुंडे यांचे जबरदस्ती धर्मांतर केल्याबद्दल स्त्री मिशन इंग्रजांच्या मनस्थितीवर राग येत होता। त्यातच अशिक्षित आदिवासींवर होणारे इंग्रजांकडून होणारे अत्याचार पाहून इंग्रज अधिकाऱ्यांना धडा शिकवायचे असे त्यांनी ठरवले। बिरसा मुंडा यांनी गोडगेडा गावातील स्वामी आनंद पांडे यांना गुरुस्थानी मानले। त्यांच्या मदतीने व त्यांच्या सहकार्याने त्यांनी छोटा नागपूर शेतात इसवी सन 18 त्यांना अटक केली व हातोहात छेड केला। 19 रोजी ऐकले म्हणून खूप खूप आभार। जय आदिवासी क्रांतिवीर बिरसा मुंडा की स्टैंडर्ड। मेरा नाम दिलीप बसाड़ है। मैं 8वीं कक्षा में पढ़ता हूँ। 9 अगस्त को विश्व आदिवासी दिवस के रूप में पहुँचाना जाता है। इस दिन संयुक्त राष्ट्र संघ उन्होंने आदिवासियों के भले के लिए एक कार्यदल गठित किया था, जिसकी बैठक 9 अगस्त 1982 को हुई थी। उसी के बाद से उन्होंने Morning, my name is Bharti Pandey. I am a
Standard 8, tribe name has purchased such tribalistic sedentary common units primarily in India. The terms also refer to the monarchs in the neighboring countries of Bangladesh, Nepal and Sri Lanka, but India doesn't recognize. The tribe has 20 tons people, thus tribe has constituted to be the organism inhabitants of India. Before the dividend of Indo-Aryan people, however, many parents were Adivasi common units were formed after the decline of the Indus. Our citizen are taught Adivasi are considered socially, economically backward way of doing job. Atenium and Indo mix hunter-gatherer and farming economies in ancient Medwala India from 9th standard. आम्हाला नवारे पण चोरी मग येतात नवीन शिकू. त्यांना जन्म 15 नोव्हेंबर 1875 वैनेल. त्यांना शिक्षण जर्मन मिशनरी शाळा वैनेल. बिरसा मुंडाला एक मावशी होती. तिना गाव म्हणजे खटंगा. तिना बिरसा मुंडावर खूप लोभ होता. मराठीमध्ये एक म्हण, माय मरे आणि मावशी जीवे. भगवान बुद्धना जन्म वैनेल तेव्हा तिने आई मयमादेवी 7 दिवसानंतर मरी गेली. तर सिद्धार्थला सांभाळणार कोण, तर त्याची मावशी. तसंच बिरसा मुंडाचं पण झालं. त्याच बिरसा मुंडानं बी वैनेल. From 9th standard. Good morning, Manalapu. I am Mr. Prakash from 9th standard. We all are celebrated World Indigenous Day on 9th August. Started blue. Before to speak few word on tribal leader Birsa Munda. For him, Dharti Baba, father of earth. Birsa Munda is Indian tribal independence activist. Folk hero belong to the Munda tribal. Birsa Munda was born on 15 November 1875. He spearheaded the movement that area in the Bengal Presidency. Birsa converted into a Christian to Germany mission school, but soon dropped out. He openly declared British as real imams. He revolted against the Garuddin, the war carrier of BR government. Birsa Munda ki Birsa Munda date and 9 June 1900 in the person. Thank you. From 10th standard. नमस्कार, माझे नाव भाग्यश्री तितकर आहे. मी इयत्ता 10वी मध्ये शिकते. मी आज आदिवासी दिनानिमित्त राघोजी भांगरे यांच्याबद्दल 2 शब्द सांगणार आहे. महाराष्ट्रातील प्रसिद्ध क्रांतिकारक राघोजी भांगरे त्यांचा जन्म 8 नोव्हेंबर 1805 साली अहमदनगर जिल्ह्यातील देवगाव तालुका अकोले येथे रामजी व रमाबाई या दाम्पत्यपोटी महादेव कोळी जमाती झाला. रामजी हे कोळी साम्राज्य असलेले जवाहर चमुकने संस्थानचे राजूर प्रांताचे सुभेदार होते. रामजी यांनी राघोजींना घरी शिक्षणाची व्यवस्था केली. पुढे राघोजी तलवारबाजी, भालाफेक, पट्टा चालवणे, बंदुकीने निशाण साधणे, घोडेस्वारी यात तरंबे झाले. पेशव्यांच्या पराभवानंतर 1818 मध्ये ब्रिटिशांनी महादेव कोळ्यांच्या परंपरागत अधिकारत असलेले किल्ले व वतनायाकडे मोर्चा वळवला. त्यामुळे रामजी भांगरे यांच्या नेतृत्वाखाली रतनगडावर गोविंदराव खाडे, वाळोजी भांगरे व लक्षा ठाकर यांनी इंग्रजांच्या विरोधात रामजी भांगरे व गोविंदराव खाडे यांना अटक केली. सतीव झाला. इंग्रजांशी समोरासमोर लढण्यासाठी त्यांना चित्रूर येथे जाहीर केलं. 1845 या वेळी राघोजी आणि इंग्रज सैन्यात लढाई झाली. धन्यवाद. आर्यन राबडे फ्रॉम 4th standard. आर्यन राबडे येता 4th. मेरी मिट्टी मेरी मान है, मेरी शान है, गाँव रहने वालों की क्षमता है, ये मेरी पहचान है. आदिवासी दिवस की शुभकामनाएं. धन्यवाद. फ्रॉम गोपेगाव. नाव श्रावणी संजय वाघ.